नमस्कार मित्रांनो, आज या मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत. कमळी आणि कॉलेजचे सगळे मित्रमैत्रीण बसलेले असतात, इकडच्या तिकडच्या गप्पा चाललेल्या असतात. तेवढ्यात आपल्या महाराजांचा सुद्धा विषय चालतो. कमळी मैत्रिणीला विचारते, काय ग महाराजांविषयी गोष्टी काही ऐकलेल्या नाहीये का तू? यात तिच्यावर हसते, काय ग महाराजांविषयी तुला माहित नाही म्हणजे कसं ग? आणि तिला हसायला लागतात सगळे. ते म्हणते, निंगे ग बस, नसन तिला माहिती, नसन तिने ऐकलं, हसायचं असतं का? त्यामुळे म्हणते, आबांनी लहानपणापासून महाराजांच्या गोष्टी सांगितल्या म्हणून आपल्याला सगळं माहिती आहे. सगळ्यांनाच माहिती असणं शक्य नाही. पण लपाछपी खेळायचो त्याला पण आबा गनिमी कावा म्हणायचे. समोर किती बी मोठा शत्रू येऊ दे, घाबरायचं नाही, पुरे पडायचं असं आबा सांगायचे. ना शत्रू बनून खेळ खेळलोय ग, आपल्याला सगळ्या गोष्टी माहितीये निंगे. त्यांची चर्चा चाललेली असते छान. तेवढ्यात काय ऋषी आलेला असतो. ऋषी म्हणतो, गुड मॉर्निंग. ऋषी म्हणतो, काय गप्पा सुरू आहेत? काय रे? काय म्हणतो, गनिमी कावा. ऋषी म्हणतो, गनिमी कावायचं काय मध्येच आता काय लावलंय हे गनिमी कावा? म्हणते, सर मला असं वाटतं की आमच्यापैकी बऱ्याच विद्यार्थ्यांना महाराजांबद्दल किंवा महाराजांच्या गोष्टींबद्दल बऱ्यापैकी माहिती आहे आणि काही लोकांना अजिबातच माहिती नाहीये. त्यासाठी सर माझ्या असं डोक्यात होतं की ज्यांना माहिती आहे किंवा ज्यांना माहित नाहीये त्यांच्यासाठी आपण एक छोटीशी ट्रिप काढली असती आणि एखाद्या गडावर गेलो असतो, बऱ्यापैकी महाराजांची माहिती गोळा केली असती. महाराजांच्या घडलेल्या गोष्टी, सरदार, मावळे, गड किल्ले या सगळ्या गोष्टींबद्दल आपण जर त्यांना माहिती करून दिली तर चांगलंच होणार. आपलंही नॉलेज वाढणार, त्यांचंही नॉलेज वाढणार. कसं वाटतंय सर? ते म्हणजे तसं पण 2 दिवसावर शिवजयंती आलीये, मग आपण जायला काय हरकत नाहीये. गडावर जायचं का सर असं मला वाटत होतं. एखादा गड तुम्हाला जो सोपा वाटेल त्या गडावर आपण जाऊया. ऋषी म्हणतो, गुड आयडिया, पण एकदा येणार राजन काका किंवा अन्नपूर्णा मॅम बरोबर आपल्याला बोलायला लागणार. त्यांनी होकार दिला की आपण जाऊ शकतो. मिशन घ्यायला लागणार, ती महत्वाची. कमळी म्हणते, मी बोलतो की राजन सरांशी. तू म्हणतो, कमळी अजून त्यांना सरच म्हणतेस का? म्हणते, म्हणजे बाबांबरोबर मी बोलतो की. म्हणते, घरी बाबा म्हणायचं, कॉलेजमध्ये सरच म्हणायचं. आता सरू आलेली असते कॉलेजच्या गेटवर आणि गेट उघडून सरळ आतमध्ये जायला लागते. तेवढ्यात काय वॉचमन पळत येतात. कुठे जायचंय, थांबा की. सरू म्हणते, माझी लेक शिकते इथे, तिला भेटायचंय. वॉचमन म्हणतात, कॉलेजचं कॅम्पस आहे, त्यानं कोणत्याच पालकाला भेटता येत नाही, परवानगी नाहीये तशी. मोठ्या साहेबांची परवानगी घ्यायची, मगच आतमध्ये यायचं. दादा माझी लेक शिकतीये, तिचं नाव कमळी बघा, तिला भेटायचंय मला. ते वॉचमॅन काका म्हणतात, कमळीताईची आई साहेब आहात का तुम्ही? अहो अगोदर सांगायचं की या आतमध्ये चला. कमळी कुठे असेल सरळ जाऊन डाव्या हाताला जायचं की कमळी भेटेल असं वॉचमॅन काका सांगतात आपल्या सरूला. तिला गेटच्या आतमध्ये घेतलेलं असतं. आता ऋषी, कमळी सगळ्यांची चर्चा चाललेली असते. ट्रिपला जायचं असतं. म्हणतो, परमिशन काढ, मग व्यवस्थित प्लॅनिंग करू आपण. तसंही आपल्याला टूर काढायचीच होती कॉलेजच्या याने, मग तेवढी होऊन जाईल आपली. धिंगाणा मस्ती प्लॅनिंग सगळं चाललेलं असतं. तेवढ्यात काय हळूहळू सरू आता आतमध्ये यायला लागलेली असते कॉलेजच्या. पहिला निंगीला सरू लांबून बघते आणि इतका आनंद झालेला असतो तिला. सरू आता लांबून बघते आणि हसत असते. मनातल्या मनात म्हणते, कमळीला तर आबा गेल्याचं काहीच माहित नसणार आहे. चुकून जरी कळलं तर बिचारी पोरगी कोलमडून गेली असती, सगळं सोडून डायरेक्ट परत आली असती. कमळी इथं चांगलीच रमलीये. आता सरूला कौतुक लागत असतं आणि लांबून आपल्या लेकीचं ती कौतुक बघत असते. शिक्षण पण व्यवस्थित चाललंय असं तर दिसतंय बाबा. डॅन आणि ऋषीने आबांच्या बद्दल काहीच सांगितलं नाही. खरंच चांगलीच गोष्ट आहे. म्हणते, मी पण तिला काहीच सांगणार नाही. तिचं शिक्षण पूर्ण झालं की मग तिला आपोआप कळेल. आता माझ्या कमळीला भेटणार म्हणून खूप आनंदात असते आणि आनंदाने अगदी रडायला लागलेली असते. सरू धावत पळत ती कमळीकडे जाणार असते. ती जागेवर थांबते, थोडी पुढे जाऊन लगेच थांबून घेते. स्वतःच्याच मनाला म्हणते, गौरी तू हे काय करायला निघलीयस, तुला कळतंय का? कमळी किती खुश आहे आणि तू भेटलीस तिच्या आनंदावर विरजण पडायला नको. तू तिला जाऊन काय सांगणार आहे? आणि समोर गेल्यावर पहिलाच प्रश्न आबांच्या बाबतीत असणार आहे. मग काय उत्तर द्यायचं तिला? आता गौरी स्वतःला सावरते आणि आता कमळीच्या समोर नको जायला असं मनातल्या मनात विचार करते. कारण गेल्यावर कमळी आबांच्या विषयी तर नक्कीच विचारणार आणि मग काय उत्तर द्यायचं? खोटं बोलायला जमणार आहे का? खूप विचार करते आणि स्वतःच्या मनाला तिच्या प्रेमाला आवर घालते. नको आपण तिला भेटायला, शिक्षण चाललंय ना, चालू देऊया. तिथे अनिका पण येते आणि यांच्या ग्रुपमध्ये उभा राहिलेली असते. आता गौरी त्या अनिकाला सुद्धा बघते. गौरी म्हणते, ही पोरगी पण इथेच आहे आणि पटकन लपलेली असते गौरी. आता कमळीला भेटायचं म्हणलं तर ही कामिनीला जाऊन सांगणार. त्याच्यापेक्षा नकोच, हिच्या समोर तो भेटायलाच नको. चुप आता सरू माघारी गेलेली असते. कमळीला तिला भेटायचं नसतं कारण कमळी प्रॉब्लेम मध्ये येणार तिला माहिती असतं. मी जर तिला भेटले तर कामिनीपर्यंत बातमी जाणार. ती घाईघाईने ती निघून गेलेली असते. कमळी अगदी जोरात तिकडे चाललेली असते. तिला कमळी कमळी आवाज देत निंगी तिच्या मागे आलेली असते. ऋषी सुद्धा असतो. अगं थांब की, आम्ही पण आहोत. ऋषी म्हणतो, अगं राजन काका बरोबर बोलायचंय ना ट्रिप बद्दल, म्हणून घाईने चाललीये, थांब की आपण जाऊया सावकाश. निंगी शंभू सोबत चाललेली असते. आणि तू नोट्स देणार होता, काय झालं? शंभू म्हणतो, हो देतो की, आणि लगेच नोट्स द्यायला लागलेला असतो निंगीला. कमळी आणि ऋषी आता पुढे निघून गेलेले असतात. ते असल्या घाईघाईने चाललेली असते राजन सोबत बोलायला. ऋषी तिच्या मागेच असतो. अगं कमळी हळू कुठली ना चप्पल, कमळी एवढी घाई कसली ग? काका पळून चाललेत का एवढी घाई करायला? आता ऋषी रागवतो कमळीला, आता ये चप्पल शिवून घेऊया चल.
निंगी शंभू सुद्धा यांच्या मागे आलेले असतात घाईघाईने. ऋषी आणि कमळी चाललेले असतात चप्पल शिवायची असते, मग राजनला भेटायचं असतं. दुकानात आलेले असतात चप्पल शिवायला. ऋषी म्हणतो यांची चप्पल शिवून द्या आणि डबल टाका मारा. सारखी धडपडत असते ती पोरगी. धडपडली ना मग हिच्या पायात लक्ष्मीच असणार आहे बाबा, म्हणूनच धडपडली ती पोरगी. दुकानदार आता कमळीचं कौतुक करत असतो. शंभू आणि निंगी बघतात तर काय, ऋषी सर चप्पलच्या दुकानात काय करताय दोघ जण. म्हणते चल शंभू आपण जाऊन बघू ते काय करताय तिकडे. शंभू म्हणतो नको का इथेच थांबूया, कशाला जायचं, येतील ते. कमळी म्हणते इकडे या की. निंगी म्हणते अरे शंभू ती बोलवती चल की. शंभू जरा हळूहळू येतो, त्याला काही यायचं नसतं यांच्याकडे. ही निंगी बिनधास्त गेलेली असते. ऋषीच जवळ येऊन उभी राहते निंगी, तोपर्यंत ती काका चप्पल शिवत असतात. तो आता गुपचूप ऋषीच्या मागे येऊन उभा राहिलेला असतो. तो ऋषी सरांच्या मागे लपलेला असतो. ते काका असतात ते म्हणतात अरे शंभू कधी आलास रे. ते म्हणते तू काकाला ओळखतो का शंभू. हो नाही, खाली मान घातलेली असते, त्याला लाज वाटलेली असते काकांची ओळख सांगण्याची. काका सुद्धा खूप हुशार असतात, त्यांना माहितीये शंभू माझी ओळख लपवतोय. मागच्या आठवड्यात चप्पल शिवायला आला होता ना म्हणून त्याला ओळखतो मी. म्हणते काका किती रुपये झाले. ते काका म्हणतात काही नाही, माझ्या पोरासारखे आहे तुम्ही, पैसे वगैरे काही झाले नाही. तुमच्याकडून कसं पैसा घेणार सांगा बरं ताई. ऋषी म्हणतो आमच्या वयाची मुलं रोज येतील, मग काय रोज पैसे घेणार नाही का. तुमचे किती पैसे झाले सांगा आणि गपचूप पैसे घ्या. ऋषी आता समजून सांगतो की पैसे घ्या, असं नाही म्हणायचं नाही. कमळी म्हणते मी पण देणार आहे. आता पैसे दिलेले असतात त्या काकांना अगदी जबरदस्तीने. कमळी म्हणते सर आम्ही निघतो आता, आजी आजोबांच्या औषधांची वेळ झाली आहे, निघे चल. शंभू चल रे येतो आम्ही. कमळी आणि निंगी निघून जातात. ऋषी आणि शंभू तिथेच उभे राहिलेले असतात. म्हणतो चल रे ते पुस्तकी तिथे बघू आपण. इकडे आता कमळी आजोबा आजींना दोघांनाही जेवण भरवत असते. कमळी सगळ्या जेवढ्या कॉलेजमध्ये गोष्टी घडल्या त्या सगळ्या काही अन्नपूर्णा आजीला रोज येऊन सांगत असते. आज काय क्रिकेट सगळंच कडे चाललं होतं कॉलेजमध्ये. काय म्हणत होते 2020 वर्ल्ड कप सुरू आहे ना, त्याबद्दल चर्चा चालली होती बघा. आणि निंगी फुल कन्फ्युज, काहीच कळत नव्हतं आम्हाला. ऋषी सरांनी आम्हाला समजून सांगितलं 2020 मॅच म्हणजे काय. आज काहीतरी असतं पोरांचं बघा तुम्ही. कमळी काही बोलली की अन्नपूर्णा आजी बाबांकडे बघते आणि हसत असते. म्हणते आजी बोला की माझ्या बरोबर, किती दिवसांची वाट बघती, काहीतरी बोला की. दिवस गप्प बसणारे सांगा बरं तुम्ही. मला आहे ना एकटीला बोलायला आवडत नाही. या समोरच्यानी बोललं की अजून छान वाटतं. मी एकटीच बोलते, कोणीच माझ्याशी बोलत नाही. तुम्ही तरी प्रयत्न करा ना आजी माझ्याशी बोलण्याचा. कमळी आता रडवेली झालेली असते आणि अन्नपूर्णा आजीकडे हट्टच करते की माझ्याशी बोला. एवढ्यात काय लाईट गेलेले असतात. अन्नपूर्णा आजी आणि बाबा मात्र घाबरतात की लाईट कशी गेले अचानक. कमळी म्हणते लाईट कशी गेले. कमळी म्हणते लाईटीला काय झालं मी जरा बघून येतो, म्हणून कमळी घाईने निघून गेलेली असते. अन्नपूर्णा आजीला भीती वाटत असते, ती हाताने खुणवत असते की जाऊ नको. कमळी आता हळूहळू बाहेर गेलेली असते. तसं अन्नपूर्णा आजीला भीती वाटते, कारण कामिनीने धमकी दिलेली असते. कमळीला मी काय जिवंत ठेवत नसते, म्हणून बिचारी अन्नपूर्णा आजी खूप घाबरते. कमळी आता बॅटरी घेऊन बाहेर आलेली असते की नेमकी लाईटचा काय प्रॉब्लेम झालाय. थेट बाहेरपर्यंत आलेली असते की लाईटला कुठे काय झालंय. कमळी आता डायरेक्ट बाहेर आलेली असते. लाईटचा बोर्ड इकडेच कुठेतरी, आज काय परत वायर निसटली की काय, कमळी मनाशीच बोलत असते. ते म्हणते चेटकिनीच्या डोसक्यातली अजून काही वेगळी कल्पना आहे की काय. कमळीला सुद्धा शंका आलेली असते. कमळी असं म्हणते तेवढ्यात तिच्या डोक्यात जोरात अशी काठी मारलेली असते वागून. कमळी जोरात ओरडते. जागेवर चक्कर येऊन खाली पडते आता, कारण तिला काठीच तेवढी जोरात मारलेली असते. कामिनी घाईघाईने खाली येत असते की लाईट आत्ताच का गेले, म्हणून तीही बडबड करत असते. बघूया लाईटला काय झालं, म्हणून कामिनी ही घाईघाईने खाली येते. आणि म्हणते मुद्दाम केलं असणार ह्या कमळी टमळीने, आपली झोप मोडावी म्हणून लाईट घालवले. दार उघडून बघते आणि तिच्या हातातही बॅटरी असते. थोड्यात काय निंगी धडकते कामिनी आजीला आणि दोघीही जोरात अशा ओरडतात. दोघीही घाबरलेले असतात. कोण आहे. निंगी म्हणते कडू आजी मी निंगी. बॅटरी खाली करा, डोळे चमकताय माझे. काय लावलंय ते बॅटरी तोंडावर. बहिणी म्हणते काय गय नीट दिसायला नको का माझ्यासमोर कोण आहे. दिसावी म्हणून बॅटरी लावली, एवढी काय आवाज चढवतीये. काळोखे काही कळायला नको का. के कडू आजी काय काही वाटतं का बोलायला. हे काय तुझी आजी नाही या आजी बिज्जी म्हणायला मला. फक्त अनिकाची आजी आहे, तुझी आजी नाही या, लक्षात ठेवायचंय निंगे. सगळे कुठे गेले, लाईट कसे गेले बघायचं सोडून कुठे गेले सगळे. कामिनी आता बडबड करायला लागते. संजय कुठे गेला सगळे. घरातल्या सगळ्याच लोकांना जोर जोरात अशी आवाज देत असते. कुठे गेले करमाडायला काय माहिती. निंगी म्हणते कडू आजी हळू ना, एवढं काय ओरडताय तुम्ही. घरात कुणीच नोकर माणसं नाहीये आणि एवढा आरडाओरडा करून काय करताय. गप बसा की, कशाला ओरडताय उगा. त्यांचा हाफ डे होता म्हणून सगळेच बाहेर गेले. आता सध्या घरात कोणीच नाहीये. अरे वा, ते कुठे गेले तुला सांगून गेले. अरे वा चांगलंय ग निंगे, कोणी परवानगी न घेता परस्पर गेले. मी म्हणते घर मालकीनीची परवानगी घेतली. ओ तुमची परवानगीची काय गरज आहे कडू आजी. कमळीने परवानगी दिली की. मी म्हणते काय तर कमळीने परवानगी दिली. ती परवानगी घेतली म्हणजे ती कोण लागून गेली. ती कोण आहे परवानगी देणारी, ती कोण आहे आणि आहे तरी काय संबंध तिचा. अगं सांग ना. निंगी म्हणते ओरडू नका आजी, मी हुडकून आले तिला. बॅटरी द्या इकडं. निंगी आता कामिनी आजीच्या हातातली बॅटरी घेते आणि कमळीला शोधायला बाहेर आलेली असते. कमळी इकडे गार्डन मध्ये तशीच पडून राहिलेली असते, कारण तिच्या डोक्याला खूप लागलेलं असतं. कमळीला मारलेलं असतं सरूने, म्हणजेच आपल्या गौरीने. माझ्या पोरीची जागा घ्यायला निघलीस होय गये.
आणि तिला माहितीच नसतं की मी कमळीला मारतीये आणि सरूने दुसरी पोरगी समजून कमळीला मारलेलं असतं. येऊन बघते तर काय गौरी दुसरी तिसरी कोणी नसून ती कमळी असते. आता मात्र इतकी घाबरते, आता काय करू आणि काय नाही. मारून तर बसलेली असते कमळीला आणि आता घाबरते की ही माझीच कमळी आणि मीच तिला मारलं. परत ओरडायला लागते, कमळे कमळे सोय कमळे, मला माहितीच नव्हतं ग काळा, काय झालं, मी स्वतः मारलं ग तुला. आणि आता गौरीला खूप वाईट वाटत असतं की कमळीच्या डोक्यात इतकी जोराने तिने काठी मारली. कमळीला म्हणत असते, कमळे मला माफ कर, मला माहित नव्हतं, तू ये बाळा. रडायला लागलेली असते कारण कमळीला आता चक्कर आलेली असते म्हणून ती घाबरते. जोरात रडत असते. मला वाटलं कमळे इथं खोटं बोलून कोणीतरी दुसरीच पोरगी राहतीये ते बघायला आले होते आणि तिला अद्दल घडवायची म्हणून मी तिला मारलं, पण मला माहित नव्हतं कमळी तू तीच आहे. आणि गौरी आता रडत असते. माफ कर माझी पोर म्हणून जोर जोरात आता गौरी रडत असते आणि कमळी शुद्धीवर येण्याची वाट बघते. कमळीला आता शुद्ध यायला लागलेली असते. या दिवसातून मला भेटली आणि अशा अवस्थेत आणि खूप वाईट वाटत असते. ह्या गौरीला खूप रडायला लागलेली असते. तुळजाई हे काय करून बसले ग मी. गौरी आता कमळीला कुठे लागलं का, कुठे इजा काही दुखापत झाली का ते बघत असते. रक्त आलं नाही, मुकामार लागला असेल म्हणून तू बेशुद्ध झालीये. आता गौरीला कळतंय की तिने जोरात तेवढं मारलंय त्यामुळे कमळी बेशुद्ध झाली. काय झालं, उठ ना, ए बाळा उठ ना. कमळी काय उठत नसते, ती अजूनही बेशुद्धच असते. उठ ना, तुझ्या आई आली, ए पोरी उठून डोळे उघडून बघ की आईला. बाळा उठ ना, लवकर उठ ना. सुचतच नसतं की काय करू, कशाने कमळी शुद्धीवर येणार. इकडे तिकडे बघते, तिला काही सुचत नाही की आता कमळीला नेमकी काय करू की ती उठून बसेल. आलीच कशी, इथल्या बायकांना माहित नाही ना तू कोण आहे काय. पूर्ण महाजनची नात आहे, इथे कुणाला कळलं नाही ना ग. ती आता घाबरलेली असते आणि तुळजाईचा धावा करते, कमळे उठ ना, कमळे उठ, कमळे उठ. इतक्या वेळा म्हणत असते. कमळी काय उठायला तयार नसते कारण तिच्या डोक्यात तेवढ्या जोरात लागलेलं असतं. हे आता कामिनी हॉलमध्ये असते आणि लाईट गेलेली असतात म्हणून ती खूप घाबरलेली असते. रागिनी मी इथे, रागिनी मी इथे. आणि कामिनी एका जागेवर बसलेली असते. आता रागिनीला सुद्धा बोलावून घेते. निंगी शोधत शोधत आलेली असते बाहेर, लाईट कुठून गेले किंवा कमळी कुठे ते बघायला निंगी आता बाहेर आलेली असते. गौरीच्या लक्षात येतं कोणीतरी आलंय तिकडनं बॅटरी घेऊन, आता ते मला बघणार. तर निंगी बाहेर कमळीला शोधत असते. रागिनी, कामिनी, राजन सगळेच आलेले असतात कमळी कुठे गेली किंवा लाईट का गेले हे शोधण्यासाठी. कामिनी म्हणते, चला आलोय ना बाहेर, शोधू आता लाईट का गेले आणि कुठून गेलेत. तसंच नाहीये रे, सगळा अंधार झालाय ना, काय झालंय बघायला माणसं तर हवी ना. अगं रागिनी व्यवस्थित बॅटरी तरी लाव. निंगी बॅटरी घेऊन इकडे तिकडे बघत असते. राजन म्हणतात, लाईट गेले तरी कसे. निंगीला आता खाली पडलेली कमळी दिसते की आता पळतच आलेली असते. राजन सर, कमळी इथे पडलीये. निंगी जोर जोरात ओरडते आणि कमळी जवळ उभी राहते. राजन सुद्धा पळतच आलेला असतो कमळे कमळे करत. राजन सुद्धा बाळा बाळा करून तिला उठवण्याचा प्रयत्न करत असतो आणि हे सगळं काही आपली गौरी बघत असते. रागिनी कामिनी एकमेकींकडे बघतात की हे केलंय कुणी. दोघींनीही केलेलं नसतं. आता खूप उठवण्याचा प्रयत्न करतात पण कमळी काही उठत नसते. ती आता रडायला लागलेली असते. राजन सर, कमळीने डोळे बंद केले आणि ती बोलत का नाहीये. राजन म्हणतात, कमळे उठ, कमळे उठ. तरी पण कमळी काही उठत नसते आणि निंगी आता जोर जोरात रडत असते. रागिनी आणि कामिनीचं वेगळंच काहीतरी चाललेलं असतं. त्यांना दोघींनाही एकमेकींची शंका येते की कमळीला नेमकी कुणी मारलं किंवा कमळीची ही अवस्था कुणी केली. दोघींनी ही अवस्था केलेली नसते पण हे त्यांना दोघींनाही माहित नसतं. तिला वाटतं की तिने केले आणि तिला वाटतं की तिने केले. त्यामुळे ते अगदी भामट्यासारख्या एकमेकींकडे बघतात. राजन विचारत असतो की कमळे काय झालं. तोपर्यंत दोघी एकमेकींना खुणावतात की कुणी केलंय. दोघी सुद्धा नाही असं म्हणतात. आता खूप उठवण्याचा प्रयत्न करत असतात या कमळीला. गौरी म्हणते, या बायकांपासून कमळीला लांब ठेवायचं होतं पण शेवटी कमळी इथे येऊन पोहोचलीच. म्हणते, रागिनी खरं सांगा, ती अशी पडली बेशुद्ध काही केलंय का तू. तिने घाबरलेली असते. नाही असं म्हणते, मी काहीच केलेलं नाहीये. गौरी आता स्वतःला दोष देत असते. झाडाच्या मागे लपलेली असते. कसली आई आहे मी, स्वतःच्याच पोरीला अशी बेशुद्ध केले ना, अशा अवस्थेत पाठवले. खरंच कसली आई आहे ना मी. तुळजाई, काय ग झालं हे माझ्या हातून, माझ्याच लेकीला मारलंय मी. आता कमळीला उचलून आतमध्ये घेऊन चाललेले असतात आणि निंगी राजनच्या सोबत पळत असते. आणि म्हणते, मी बघते की फ्यूजचं नेमकी काय झालंय. कामिनी आता फ्यूजच्या तिथे येणार असते. राजनने एक कमळीला उचलून नेलेलं असतं म्हणून गौरी एक अंदाज लावते की यांना कळालं की कमळी आमचीच पोरगी आहे म्हणून. असतं तर यांनी एवढ्या काळजीनं तिला आतमध्ये नेलंच नसतं आणि एवढी त्यांची जीवाची उलघाल झालीच नसते. आता गौरीचा काहीतरी वेगळाच गैरसमज होतो की राजनला कळालंय की कमळी गौरीची आणि राजनची मुलगी आहे. होय होय, यांना नक्कीच कळालंय की कमळी यांचीच मुलगी आहे. मला खूप आनंद होतो, माझी पोरगी तिच्या हक्काच्या घरी आली आहे. आई तुळजाई, तुझीच किरपा आहे ग बाई सगळी. चला, इतक्या वर्षांनी का होईना कमळी हक्काच्या माणसांमध्ये आली आहे ना, चांगली गोष्ट आहे तुळजाई. राजनने आता तिला आतमध्ये आणलेलं असतं. तिला व्यवस्थित बसवता सोफ्यावर. तोपर्यंत निंगीने पाणी आणलेलं असतं. ती तोंडावर पाणी टाकते आणि कमळे उठ असं तिला म्हणत असते किंवा तिला हलवून अशी उठवण्याचा प्रयत्न करते. राजनने मात्र पक्क तिला पकडलेलं असतं. राजन तर खूप घाबरतात की या कमळीला झालंय तरी काय. लाईट आलेली असते आणि कमळीला सुद्धा शुद्ध येते. राजन डोक्याखालचा हात काढायला जातात तर कमळीच्या डोक्याला असं लागलेलं असतं. त्यामुळे ती आई ग असं ओरडते. राजन म्हणतात, काय झालं.
राजन म्हणतात अचानक कसं झालं तुझ्या डोक्यात कुणी मारलं ग कमळी? कमळी म्हणते मात्र राजन कामिनीकडे आणि रागिनीकडे बघतात. राजनला पहिले शंका कामिनीची आणि रागिनीची येते की या दोघींनीच काहीतरी केले कमळीला. राजन म्हणतात तुम्हा दोघीपैकी कोणी केलं नाही हे असं, आणि जर असाल तर बघा. तर खूप घाबरतात आणि नाही असं म्हणतात की आम्ही काही केलेलंच नाहीये. पण राजनला पहिली शंका यांच्यावरच आलेली असते. ते म्हणते राजन काही बोलतोस का रे? तिला माहिती की मी घरातच होते. या पोरीला विचार की, टॉर्च घेऊन इकडे तिकडे बघत होते, मी घरातच होते. ती म्हणते होय आम्ही दोघी एकत्रच होतो. राजन म्हणतात ह्या दोघीचं खोलीत होत्या तर मग कमळीला मारलं कोणी? मला टेन्शन आलेलं असतं कामिनीने जर हल्ला केला नाही तर कमळीवर हल्ला कोणी केला. राजन आता विचार करायला लागलेले असतात. त्यांना फारच टेन्शन येतं की कमळीच्या जीवावर बेतलंय. राजन म्हणतात कमळी कुणी मारलं, चेहरा वगैरे काहीतरी खून आठवतीये का? काहीतरी आठवण्याचा प्रयत्न कर बाळा. राजन म्हणतात बाळा काहीतरी आठव ना, ज्याने तुला मारलंय त्याला थोडं तरी बघितलं असेल तू, काहीतरी पुसटचं तरी आठव. कमळी म्हणते नाही मला काहीच आठवत नाही आणि मी बघितलंच नाहीये मला नेमकी कुणी मारलंय. म्हणते दिसलंच नाही, अंधार होता, मागून माझ्यावर वार केला, त्यामुळे मला माहितीच नाही कुणी मारलंय. राजनला अजूनही शंका असते. नीट आठवून सांग बाळा तुला कुणी मारलं, तुझी अवस्था कुणी केलीये? कमळी व्यवस्थित हे कळाल्यावर रागिनी आणि कामिनी झोपायला गेलेले असतात. राजनच्या डोक्यात मात्र विचारचक्र चालू होतं की कमळीला जवळ घेते आणि राजन आता निघून गेलेले असतात. निंगे म्हणते कमळे खरंच बघितलं नाही तुला कोणी मारलं, खरं सांग. निंगे नाही बघितलं मी, तरी जवळचं ओळखीचं होतं पण ओळख पोहोचली नाही किंवा मला दिसलं नाही, पुसटचं होतं पण कोणीतरी आपल्या एकदम जवळचं होतं असं वाटलं. मी म्हणते निंगे आई आणि आबाची आठवण यायली ग मला, त्यांना भेटावं असं वाटतंय. आता याच्यातलं काहीच माहित नसणार, त्यांना भेटते बघतं बोलते असं झालंय बघ निंगे. आता खूप वाईट वाटतं की कमळीला एवढं बिचारी लागले आणि आई नाबांची आठवण येते. कमळी म्हणते गडावरून आलो की गावाकडे जाऊ आपण, त्यांना भेटूनच येऊ. म्हणते हो चालेल आपण जाऊया. तिने कमळीला जवळ घेतलेलं असतं आणि कमळी परत झोपी जाते. आता मित्रांनो हा भाग इथेच संपतो. पुढच्या भागात काय होणार आहे थोडक्यात बघायचं. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी सगळे छान फ्रेश मूडमध्ये कॉलेजला आलेले असतात आणि कमळीने एक आनंदाची बातमी सांगितलेली असते की कॉलेजकडनं स्टडीज टूरसाठी आपण बाहेर चाललो. निंगिता आनंदाने नाचायला लागलेली असते, उड्या मारते. सगळ्याच पोरांना जल्लोष असा संचारलेला असतो. हे मुलं मुली विचारतात की कुठे चाललो कुठे चाललो. कमळी म्हणते रायगडला चाललोय. यायचंय तो येऊ शकतो, बस अगदी सकाळी सकाळीच निघणार आहे. सगळे आता हसायला लागतात, आनंद झालेला असतो. तेवढ्यात काय तिथे आलेली असते अनिका. म्हणते स्टडी टूर नको करायला, म्हणते आपण लोणावळ्याला जाऊ, एन्जॉय करूया मस्तपैकी फन. म्हणते कॉलेजकडनं स्टडी टूर साठी रायगडला जातोय, हे फुल अँड फायनल आहे अनिका. म्हणते मी तुझं ऐकत नसते, आपण लोणावळ्याला जाणार एन्जॉय करायला. त्यामुळे इकडे अन्नपूर्णा आजीच्या जवळ बसलेली असते. तुम्ही सगळ्यांना समजावता जपतात तसंच अनिका बरोबर करणार आहे. चांगलं वाईट या गोष्टींची समजूत काढणार, समजून सांगणार किंवा फरक सुद्धा दाखवणार. म्हणते आजी माझ्या डोसक्यात एक प्लॅन आहे. कमळी आता काय प्लॅन सांगणार अन्नपूर्णा आजीला आणि अनिकाला नीट करण्यासाठी कमळी आणि अन्नपूर्णा आजी मिळून काय काय प्रयत्न करणार हे जर बघायचं असेल मित्रांनो तर बघायला लागणार पुढचा भाग. हा भाग इथेच संपला. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.